12वीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी प्रशासन कडक निर्बंध लावत आहे। परीक्षा केंद्रावर चेकिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची विशेषतः विद्यार्थिनींची लाजिरवाणी आणि किडसवणारी शारीरिक तपासणी करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार होत असल्याचा संतापजनक प्रकार भंडाऱ्यातील शहापूर इथं समोर आला आहे। याबाबत विद्यार्थ्यांच्या किडसवण्या तपासणीची शाळेकडून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। भंडाऱ्यातील शहापूर येथे नानाजी जोशी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा किळसवाना प्रकार घडल्याची तक्रार विद्यार्थिनींनी दिली आहे। शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर डिफेन्स सर्व्हिसेसचे कनिष्ठ महाविद्यालयाचे 306 विद्यार्थी आणि नानाजी जोशी विद्यालयाचे 146 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहे। डिफेन्स सर्व्हिसेस कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे। कॉपीमुक्त नावावर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची 3 ते 4 वेळा शारीरिक तपासणी करण्याचा किळसवाना प्रकार होत असल्याने विद्यार्थी मानसिक दृष्टया कमजोर होता है। मैं DSJC में पढ़ती हूँ और हमारा सेंटर नाना जोशी है और हमारे वहाँ पे चेकिंग बहुत गंदे तरीके से हुई है। हमारे प्राइवेट पार्ट्स को हाथ लगाया उन्होंने, हमारे अंडरगारमेंट्स को मतलब गंदे तरीके से चेक किया उन्होंने। हाँ, जैसे मुझे प्रॉब्लम्स आए थे तो मुझे तो बहुत ही ज़्यादा गंदे में उन्होंने चेक किए। हम मतलब थोड़ा इंट्रोडक्शन दिए थे उन्होंने, थोड़े इन्फॉर्मेशन वगैरह दिए थे। तो वहाँ पे भी हमारा पर्टिकुलर नाम लेकर बोले कि DSJC वाले DSA वाले हैं, DSA वाले वो हमारे कॉलेज में मतलब चीटिंग नहीं होती है, तुम्हारी कॉलेज मतलब 3 साल के लिए बैन लगाया है। हमारा पर्टिकुलर DSJC बोल के हमें टारगेट करके हमें इंफॉर्मेशन दे रहे थे। और हमें सप्लीमेंट जब पास वगैरह करना रहा तो जब सप्लीमेंट के लिए भी उन्होंने बहुत लेट करवाया हमें, जैसे हमारा बहुत टाइम वेस्ट करा उन्होंने। और फर्स्ट ऑफ ऑल तो उन्होंने पेपर के पहले ही हमारा पूरा माइंड डिस्ट्रैक्ट करके रखा था। हमारा पेपर जब सॉल्व करने गई थी मैं तो रो ही दी थी मैंने। आज मैं चेकिंग के बारे में बोलना चाहूँगी। मुझे नाना जोशी में हम लोग आज कल एग्ज़ाम देने गए थे। कल भी हमारे साथ वही हुआ और आज भी हमारे साथ वही इंसिडेंट्स हुआ। कल भी हमारे साथ इतने गंदे तरीके से चेकिंग हुई कि हमारे जो इंटरनल जो हमारे अंडरगारमेंट उनको तो भी खोल के देखा गया। आज तो उससे भी ज़्यादा ओवर हुआ। मतलब आज तो पूरा मतलब ऐसे खोल के हमें हमारे पेरेंट्स तक के हमारे प्राइवेट पार्ट्स को हाथ नहीं लगाते। और देन उन मतलब टीचर्स लोगों ने तो भी मतलब एकदम बहुत गंदे तरीके से चेक किया, जिससे कि हमें एम्बैरेसिंग फील हुआ। मतलब पूरे मेंटली हैरेस करने का काम कर रहे हैं वो लोग और क्लास में आके टॉन्टिंग कर रहे हैं। इससे मतलब दिमाग मेंटली हम लोग बहुत हैरेस्ड हो रहे हैं। तो प्लीज़ हम चाहेंगे की हमें न्यूट्रल इन्व्हिजिलेशन मिले। कालपासून आमची बोर्डाची एक्झाम सुरू झालेली होती। पहिला पेपर आमचा इंग्लिशचा होता। आणखी आम्ही सेंटरवर जसं पहिली गोष्ट तर आम्ही सेंटरवर गेलो तर तिथं आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले, पण असे इन्स्ट्रक्शन दिले की जसे त्यांचे टार्गेट आम्हीच आहोत। आणखी टार्गेट तर जो प्रश्न तर गेलाच, मग चेकिंगच्या वेळेस पण आम्हाला एक नाही 4 रूममध्ये चेक केलं गेलं आहे। आणखी एवढा गंदे तरीकेनं चेक केलं आहे ना सर का आम्ही सांगू पण नाही शकत इथं वर्ड्स। आणखी आमचे प्रायव्हेट पार्टला असं 10 वेळा चेक करून आम्हाला म्हणजे टच करून आम्हाला असं आमचे फॅमिली मेंबर्ससुद्धा आम्हाला कधी असं टच नाही करत, कधी बोलत नाही असे तशा टाईपचं ते बोलले, ते त्यांनी टचिंग केली आहे आम्हाला। तर आम्हाला बहुत गिल्टी फील पण झालं आहे तिथं। आणखी ते अगोदरच आम्ही पेपरचे टेन्शनमध्ये होते आणखी त्यांनी आणखी आम्हाला डिमोटिवेट करून ना आम्हाला पूर्ण डिप्रेशनमध्येच टाकलं होतं। आणि पेपर सॉल्व करण्याच्या मेंटॅलिटीमध्ये होतो नाही। आणखी तिथं आम्ही जेव्हा पेपर सॉल्व करायला बसलो तिथं इतकं डिस्टर्ब करत होते आम्हाला टाईम टू टाईम, म्हणजे 15 मिनटानंतर कोणताच दुसरा टीचर यायचं तिथं। आणखी काही पण जोरात बोलायचं, हरू पण नाही सर, असं जोरात बोलायचं, असं टाईम वेस्ट करायचं आमचं। आणखी सप्लिमेंटरी मागितली तर थोडं लेट द्यायचं, आपलं बोलून घ्यायचं पहिलं, बाहेर सारखं म्हणजे खर्रा खायला जायचं तिकडे, तर दुसऱ्यांसोबत बोलणं टाईमपास करायचं। आणखी मग आम्ही जेव्हा म्हणलो आम्हाला सप्लिमेंट पाहिजे तर थांबा म्हणतात, अगोदर आम्हाला तिला घेऊ पण नाही दिला। माझं नाव निधी नरेश पात्र आहे। मी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज इथली 12थमध्ये शिकणारी स्टुडंट आहे। असं आमचे 12थचे एक्झाम्स स्टार्ट झालेले आहेत आणि आमचं सेंटर नाना जोशी विद्यालय शहापूर इथे आहे। काल आमचा इंग्लिशचा पेपर झाला आणि आज आमचा हिंदीचा पेपर होता। आम्हाला सांगितलं गेलं होतं की कुठल्याही प्रकारचे कागद वगैरे काही घेऊन जायचं नाही। इवन तो आमच्या टीचर्सने आम्हाला सगळं सांगितलं होतं। तिथं गेल्यावर सुद्धा आम्हाला इन्स्ट्रक्शन भेटले होते की नाही असं चिटोरे वगैरे काही आपल्याजवळ ठेवायचे नाही। पण तरीसुद्धा आमची एकदा नाही तर 3-4दा चेकिंग झाली आणि चेकिंगमुळेच आमचे अंडरगारमेंट्स आणि प्रायव्हेट पार्ट्स ज्याला आमचे पेरेंट्स पण टचसुद्धा करत नाही त्यालासुद्धा टच केलं गेलं। इवन दो मुलींनी हे सुद्धा सांगितलं की मॅम आमचं काही प्रॉब्लेम आहे, तरीसुद्धा त्यांची चेकिंग केलेली गेली। आणि नंतर आजसुद्धा आमची पण तशीच चेकिंग केली गेली आणि माझ्या तोंडातून निघून गेलं की नाही मॅम अशी पण चेकिंग केली जाते का। तर आम्हाला ती मॅम म्हणाली
की नाही म्हणते मुलींचं काहीच भरोसा नाही म्हणते, तू कुठं पण काही पण करू शकतात म्हणते. इव्हन तर आमचे केस, आमचे रुमाल सगळं झाडझूड करून सगळं असं चेकिंग केलं गेलं. आमचे अंडरगार्मेंट्स वगैरे सगळ्यांना टेस्ट करा गेला आणि आम्हाला सांगितलं गेलं की नाही असं करायचं नाही. इवन जो आम्हाला अगोदरच माहिती होतं की नाही आम्हाला काही असं घेऊन जायचं नाही आणि आमच्यासोबत असं काहीच नव्हतं, तरी आमचे अंडरगार्मेंट्स वगैरे सगळं असे चेक केले गेले. शहापूर येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकारची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 105 नानाजी जोशी विद्यालय जूनियर कॉलेज का कंडक्टर. सो एग्ज़ाम जो है हम पूरे नॉर्म्स को फॉलो करते हुए ले रहे हैं. चेकिंग के साथ में बच्चों को अंदर अलाउ किया जाता है और पेपर शुरू होने के बाद किसी बच्ची की कोई चेकिंग नहीं होती. अब जो ये एलिगेशंस हम पे लगाए गए हैं, 2 दिन से पेपर में मैं व्यस्त होने की वजह से मैं इस पे ज़्यादा ध्यान नहीं दे पाया और आज ही मुझे मालूम हुआ इस बात पे. और इस बात पे जो संबंधित शिक्षक जो है जो चेकिंग में लगे हुए हैं उनसे बात करने के बाद ही मैं कुछ कह पाऊँगा. अभी मैं फ़िलहाल तो कुछ नहीं कह सकता. और जब उनसे बात होगी, क्योंकि वो भी एग्ज़ाम सेंटर में नहीं रहते, जब एग्ज़ाम सेंटर पे नहीं रहते तो वो घरों में रहते हैं, वो अवेलेबल हुए नहीं है. कल भी पेपर है, तो जब कभी उनसे बात होगी, जब कभी उनसे मेरी बात होगी तब वो सारी चीज़ें क्लियर हो पाएंगी.